हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आपण प्रत्येकजण दररोज देवपूजा करतो. आपल्या घरात देवघर असतं, तिथे आपण दिवा लावतो, आरती करतो. सकाळ संध्याकाळ देखील बऱ्याच घरांमध्ये आजही सर्व कुटुंबाने मिळून आरती केली जाते. किंवा मग गणेशोत्सव असेल, नवरात्र असतील, कधी जेव्हा आपण देवाची आरती करतो तर आरती झाल्यानंतर एक अशी क्रिया आहे की जी प्रत्येक घरामध्ये होते. आरती झाली की त्यानंतर जे आरतीचा ताट असतो, जो दिवा लावलेला असतो, तो सगळ्यांजवळ फिरवला जातो आणि दिवा जवळ आला की आपण प्रत्येकजण एक कृती करतो, ती म्हणजे दिव्यावरून हात गोलाकार फिरवतो आणि ते आपल्या डोक्यावरती लावतो. तर तुम्हाला माहिती आहे का, आरतीनंतर हात डोक्यावरती का फिरवले जातात, त्याचं काय महत्त्व आहे, त्याने काय फायदे होतात, हात नेमके कसे फिरवायचे, ही क्रिया कधी करायच्या, कधी आपण हात डोक्यावरून फिरवायचे नाही, याबद्दल तुम्ही कधी विचार केला आहे का? तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आरतीनंतर हात डोक्यावरती का फिरवले जातात याबद्दलची सगळी माहिती सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असं नक्की लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक घरामध्ये दररोज देवपूजा केली जाते. आरती म्हणजे काय असतं? आरती ही एक प्रकारे देवतेची स्तुती असते आणि त्यामध्ये दडलेली प्रार्थना असते. आरतीनंतर हात डोक्यावर फिरवणे ही काय आजकालची परंपरा नाही, ही एक प्राचीन परंपरा आहे आणि त्यामागे विज्ञान देखील दडलेलं आहे. ही परंपरा आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणते आणि शांती देखील आणायला मदत करते. आरतीनंतर डोक्यावर हात फिरवण्यामागचं कारण काय आहे, त्याचे महत्त्व काय आहे, ते आपण आता जाणून घेऊया. नंबर 1, आरतीनंतर डोक्यावर हात फिरवल्यामुळे आपल्याला दैवी ऊर्जा ग्रहण करते. ते कसं? तर आरती म्हणजे एक आपण दिवा लावलेला असतं, निरंजन लावलेलं असतं आणि त्या तेवणाऱ्या ज्योतीतून सात्विक लहरी निघत असतात आणि त्या दैवी ऊर्जा आपण जेव्हा त्या निरंजनावरती हात फिरवतो, दिव्यावरती हात फिरवतो, तर हाताच्या माध्यमातून आपल्या शरीरात प्रवेश करतात. कारण आरतीवरती हात फिरवल्यानंतर आपण तो हात आपल्या डोक्यावर देखील लावत असतो. मग अशा पद्धतीने हाताच्या माध्यमातून त्या ज्या दैवी ऊर्जा असतात, सात्विक लहरी असतात, त्या आपल्या शरीरात प्रवेश करत असतात. नंबर 2, नकारात्मकता दूर होते. तर ती नकारात्मकता कशी दूर होते ते आपण जाणून घेऊया. या सकारात्मक ऊर्जेमुळे, दैवी ऊर्जेमुळे आपल्या आजूबाजूची जी काही नकारात्मक ऊर्जा असते, वाईट विचार असतात, वाईट शक्ती असतात आपल्या आजूबाजूला, ते दूर व्हायला मदत होते. नंबर 3, आरतीवरती हात फिरवल्यामुळे आपलं मन शांत होतं आणि आपल्या मनामध्ये काही गोंधळ उडालेला असेल, आपलं मन अस्थिर असेल, तर ते मन स्थिर व्हायला देखील मदत होते. तर ते कसं? आपण आरतीवरती हात फिरवतो, तो हात डोक्यावर फिरवतो, त्यामुळे आपल्या मेंदूला नकळतपणे थंडावा मिळतो आणि मन शांत, स्थिर आणि एकाग्र व्हायला या थंडाव्यामुळे मदत होते. नंबर 4, आशीर्वाद प्राप्त होते. ही कृती करणं म्हणजे आपल्या देवतेच्या चरणी आपण नम्र होतो. तिथे नम्र होऊन आशीर्वाद स्वीकारत आहो, ही कृती आपल्याला असं दर्शवते. त्यामुळे आरतीनंतर जेव्हा आपण त्या दिव्यावरती हात फिरवतो, निरंजनावरती हात फिरवतो, तर तेव्हा त्या देवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होत असतात. नंबर 5, आता यामागे वैज्ञानिक कारण काय आहे ते सर्वात महत्त्वाचं. आरतीनंतर आपण दिव्यावरती हात फिरवतो, दिवा तेवत असतो, मग हातातील उष्णता आणि ऊर्जा ही इंद्रियांवर जाते, तेव्हा मेंदूतील सकारात्मक ऊर्जा सक्रिय व्हायला मदत होते. आपला मेंदू देखील फ्रेश होतो. म्हणून बघा, जेव्हा आपण आरतीच्या ताटावरती हात फिरवतो, ते डोक्याला लावतो, तर आपल्याला खूप फ्रेश वाटतं. तर हेच त्यामागचं वैज्ञानिक कारण आहे. आता आरतीनंतर जेव्हा आपण हात डोक्यावर फिरतो, तर त्यामुळे आपल्याला काय फायदे होतात? तर पहिला फायदा असा होतो, आपल्याला आध्यात्मिक शांती लाभते, त्याबरोबर मानसिक शांती देखील लागते. दुसरा फायदा असा आहे, आपला आत्मविश्वास वाढतो आणि आरतीमुळे आपले सकारात्मक विचार देखील वाढीस लागतात. तिसरा फायदा, शरीरातील ऊर्जा संतुलित राहते.
आपल्याला थंडी वाजत असेल, गारवा असेल, तर आपण आरतीवरती जेव्हा हात फिरवतो तर तेव्हा आपले हात उष्ण होतात, ते डोक्याला लावतो, मग आपल्याला जरा रिफ्रेश वाटतं. त्यानंतरचा फायदा असा आहे, घरातील वातावरण पवित्र होतं, शांत होतं. बघा, मंदिरात आपण जर गेलो तर तिथे आपल्याला नेहमी प्रसन्न वाटतं. आपल्या घरातील देवघराचंच उदाहरण घ्या ना, देवघराजवळ गेलं तरीही आपल्याला प्रसन्न वाटतं. आपण देवतेशी नातं आपलं दृढ होतं, आपल्या आरोग्यावर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. आपल्या मनात काही भीती असेल तर ती दूर होते, तणाव दूर होतो, चिंता कमी होते. आता हात डोक्यावर नेमके कसे फिरवायचे त्याची देखील एक योग्य पद्धत आहे, ते मी तुम्हाला सांगते. आपण आरतीच्या अगोदर देवपूजा सुरू करतो तेव्हा आपण दिवा लावतो, त्यानंतर आरती करतो. आरती संपल्यानंतर आरतीची ज्योत आपण हात त्या ज्योतीवरून आपण फिरवायचे आहे. दोन्ही हात फिरवायचे. ही उष्णता आपल्या कपाळावरती आणि पूर्ण डोक्यावरती आपण फिरवायची असते. दोन्ही हात जोडून आपल्या कपाळाला लावायचे आणि तसेच मागे डोक्यावरती न्यायचे. हात चेहऱ्यावर हलकाच फिरवायचा आणि ती ऊर्जा आपण मनापासून स्वीकारायची आहे. ही क्रिया फक्त करायची म्हणून करायची नाही, भावनेने आणि श्रद्धेने ही क्रिया करायची आहे, तरच त्याचा फायदा आपल्याला होतो. कधी करायचं? ही क्रिया तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ करू शकता. जेव्हा जेव्हा तुम्ही आरती कराल तर आरतीनंतर ही क्रिया आपण करायचीच आहे. ही क्रिया तुम्ही देवाच्या मंदिरात करा, घरी देवपूजा केली तर तिथे करा. कोणतंही शुभ कार्य असेल, सण उत्सव असेल तर आरती केल्यानंतर आपण ही क्रिया करायचीच आहे. आरती जेव्हा आपण हात डोक्यावरून फिरवतो तर तेव्हा काही गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. पहिलं म्हणजे आपले हात स्वच्छ असले पाहिजे. मनापासून ही क्रिया करायची आहे, फक्त करायचं म्हणून करायची नाही. आणि ही क्रिया केल्यानंतर आपल्याला जी काही सकारात्मक ऊर्जा मिळते, पॉझिटिव्हिटी मिळते, तर ती नेहमी आपण सकारात्मकतेसाठीच वापरायची आहे. चांगल्या कामांसाठी ही ऊर्जा आपण वापरायची आहे. ही क्रिया कधी करायची नाही, कधी टाळायची आहे? तर बघा, जेव्हा तुम्ही रागात असाल, कोणाशी वाद झाला असेल किंवा तुमची मनस्थिती अगदी नकारात्मकता आहे, तर तेव्हा ही कृती आपण करायची नाही. अशुद्ध किंवा अपवित्र अवस्थेत आपण ही क्रिया करायची नाही. तुमची आंघोळ झालेली नसेल किंवा मग स्त्रिया असतील, मासिक पाळीची काही अडचण असेल, सुतक असेल, विटाळ असेल किंवा मग तुमचे कपडे खूप खराब असतील, तुमची अपवित्र स्थिती असेल, अशुद्ध तुम्ही असाल, तर अशा वेळेस आपल्याला ही कृती चुकूनही करायची नाही. जेव्हा तुम्ही ही कृती तुम्हाला करायची असेल, आरती करायची असेल, देवपूजा करायची असेल, तर तेव्हा तुम्ही शुद्ध असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीरातली ऊर्जा संतुलित राखण्यासाठी, सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये आणण्यासाठी ही कृती मुख्यतः केली जाते. अगदी प्राचीन काळापासून ही क्रिया सगळीकडे केली जाते. प्रत्येक घरी जेव्हा आरती केली जाते तर आरती केल्यानंतर जो कोणी आरती देवाला ओवाळत असतो तर ती व्यक्ती त्या आरतीचं ताट, ते निरंजन सगळ्यांसमोर फिरवतो आणि प्रत्येकजण आपले दोन्ही हात त्या निरंजनावरती फिरवतात आणि आपल्या कपाळावरती, डोक्यावरून ते फिरवत असतात. तर तुम्हाला असा प्रश्न कधी पडला होता का? मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्याकडे ही आरती घेतली जाते का? आपल्याकडे आरती घ्यायचं असं त्याला म्हटलं जातं, तर तुमच्याकडे ही कृती केली जाते की नाही मला कमेंटद्वारे नक्की. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आरतीनंतर डोक्यावरून हात का फिरवले जातात, त्याचे काय फायदे आहेत, महत्त्व काय आहेत, कधी फिरवायचे, कधी हात फिरवायचे नाही, याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. अजूनही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल, अजून सबस्क्राईब केलं नसेल तर धार्मिक, आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिक कर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.